डीसीपी आणि सिनियर पीएसआय सोनवणेंनी रोहित आर्याचा मर्डर केलाय। वकील नितीन सातपुते यांचा गंभीर आरोप, तर एपीआय अमोल वाघमारेंकडून हिरो बनण्याचा प्रयत्न। सातपुतेंची प्रतिक्रिया। केसरकर जबाबदार असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणी ॲडव्होकेट नितीन सातपुतेंची मागणी। रोहितचे पैसे का दिले नाहीत, नितीन सातपुते यांचा आरोप। पायावर गोळी मारून रोहित आर्याला पकडलं जाऊ शकलं असतं, छातीत गोळी मारण्याची गरज नव्हती। पोलिसांची कारवाई चुकीची आहे, आम्ही कोर्टात जाणार, ॲडव्होकेट सातपुते यांचा इशारा। रोहित आर्या यांचं काही बिल पेंडिंग असेल तर सहानुभूती म्हणून त्यांना पैसे मिळतील, काही देणं बाकी असेल तर चौकशी करून कुटुंबियांना दिलं जाईल, अशी केसरकर यांची प्रतिक्रिया। रोहित आर्याला दीपक केसरकरांसोबत बोलायचं होतं। केसरकरांमुळे माझं नुकसान झालेलं आहे, माझ्यावर अन्याय केला असे आर्याने आरोप केले होते। मित्र रोहन आहेर याचा मोठा दावा। मुलांना ओलीस धरणं चुकीचं आहे, मुलांची सुटका करताना पोलिसांच्या कारवाईमध्ये रोहित आर्याचा एन्काउंटर चुकीनं झाला। दीपक केसरकरांची प्रतिक्रिया, तर पोलिसांनी कारवाई करून मुलांची सुटका केली ही समाधानाची बाब आहे, केसरकरांचं वक्तव्य। 19 लोकांना जाळण्याची धमकी देणारा मला वाटतं दहशतवादी होता। जाळण्याची धमकी दिल्यानंतर पोलिसांनी बघ्याची भूमिका का घ्यावी, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। धोकादायक परिस्थितीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी धाडस दाखवलं, 17 मुलांचा पोलिसांनी जीव वाचवला, अशा अधिकाऱ्यांचं कौतुकच। रोहित आर्याच्या एन्काउंटर प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। पोलिसांनी केलेलं एन्काउंटर चुकीचं की बरोबर माहिती नाहीये, मात्र मुलांचा जीव वाचवणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं, पोलिसांना मदत करू शकलो याचं समाधान आहे। रोहित आर्याचा मित्र रोहन आहेरची प्रतिक्रिया। शासनाकडील थकीत बिलांसाठी मुलांना ओलीस धरणं यामध्ये शंका नाही। रोहित आर्याच्या विषयाकडे दुर्लक्ष करता येणार नाही। ठेकेदारांच्या 80,000 कोटीहून अधिक रुपयांची बिलं थकीत, रोहित पवार यांचा सरकारवर आरोप। रोहित आर्याने पत्कारलेला मार्ग गुन्हेगारी स्वरूपाचा, पण त्याला प्रवृत्त करणारे, मानसिक रोगी करणारी महायुती सरकारच। रोहित आर्याला टोकाला नेणारेही तितकेच दोषी आहेत। रोहित आर्या प्रकरणावरून सचिन सावंतांचा महायुती सरकारवर निशाणा। रोहित आर्याने स्वच्छ आणि सुंदर शाळांचे प्रकल्प राबवले, प्रकल्पासाठी त्यानं घर विकलं होतं। पैसे न मिळाल्यानं रोहित आर्यानं मंत्रालयाजवळ 26 दिवस उपोषणही केलं होतं। ठाकरेंचे पदाधिकारी सूरज लोखंडेंची माहिती। कंत्राटदारांना आपले पैसे मिळवण्यासाठी अपहरण करावं लागतंय, आव्हाडांची टीका, तर पैसे मिळत नसल्यानं आर्याने मुलांच्या अपहरणाचा कट रचला। रोहित आर्याच्या एन्काउंटरवरून जितेंद्र आव्हाड यांचा राज्य सरकारवर निशाणा। रोहित आर्या लेट्स चेंज 4 वेब सिरीजचं शूटिंग सुरू करण्याच्या तयारीत होता। रोहित आर्या ऑडिशन घेत असलेल्या RA स्टुडिओमध्ये अनेक अभिनेते अभिनेत्रींनी भेट दिल्याची माहिती। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेणार। संघेवरील बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, कडूंच्या शिष्टमंडळाची निर्णयाला सहमती। नागपूर विमानतळावरती बच्चू कडूंचं स्वागत, तर तारखेपासून जर पळ काढला तर सरकारला तारखेवर आणलं आम्ही। कडूंची प्रतिक्रिया, तर आता सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, बच्चू कडू आक्रमक। बिकट अवस्थेमध्ये मार्ग काढत कर्जमाफीची तारीख दिली, यासाठी सरकारचे आभार। कडूंची प्रतिक्रिया, तर कटकारस्थान झालं तर कोणालाही सोडणार नाही, कडूंचा सरकारला इशारा। दगाफटका झाल्यास फासावर जायलाही तयार, कडूंचा पवित्रा। केवळ 2024-25 चा शेतकरी कर्जमाफीत न बसता यावर्षी सर्वाधिक नुकसान झालेला शेतकरीही मार्च 2026 पर्यंत शेती कर्जमाफीमध्ये बसेल, असा आमचा नेत्यांनी डाव खेळला। तारखेवरून टीका होत असल्यानं बच्चू कडू यांचं स्पष्टीकरण। नागपुरातील आंदोलनाप्रकरणी बच्चू कडू, राजू शेट्टी, जानकर, तुपकरांसह 2,500हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल। बेकायदेशीर मार्ग अडवण्यासह यावेळेस नागरिकांची गैरसोय झाल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल। सरकारनं मोर्चासाठी गुन्हे दाखल केले तर आम्हाला अटक करावी, बच्चू कडू यांचं आव्हान। तर जोपर्यंत कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही, कडूंची भूमिका। शेतकरी या संकटात, त्यांना कर्जातून मुक्त करण्याची आवश्यकता आहे, निर्णय का घेतला नाही? लबडाचं अवताण जेवल्याशिवाय काही खरं नाहीये। शेतकरी कर्जमाफी संदर्भातील निर्णयावर वडेट्टीवारांची टीका। 30 जूनपर्यंत शेतकरी मरेल ना, आता कर्जमाफीची गरज असताना सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली, याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, जय जरांगे पाटील यांचा इशारा। शेतकऱ्यांना सरकारकडून 32,000 कोटींची मदत, शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होणार नाही, विरोधकांच्या आरोपांवरती नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। यावर्षी सरकारची कर्जमाफी करण्याची आर्थिक स्थिती नाहीये, पुढील अर्थसंकल्पात कर्जमाफी संदर्भात तरतूद करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढच्या वर्षीची तारीख दिली असावी, परिणय फुके यांची प्रतिक्रिया।
आमदारांना खुश करण्यासाठी सरकारी निधीचा वापर, शेतकरी कर्जमाफीसाठी मात्र सरकार उदार मनाने निधी देत नाहीये. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुराणी यांची प्रतिक्रिया. 1 नोव्हेंबरचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे. इथे काय आग पेटली आहे हे दिल्लीलाही कळलं पाहिजे. सत्याचा मोर्चावरून राज ठाकरेंचं आवाहन. तर मोर्चासाठी राज ठाकरे लोकलने जाणार. उद्याचा मोर्चा हा सत्याग्रहाचा मोर्चा. नवनाथ बन यांची टीका. तर राज ठाकरेंनी मोर्चासाठी लोकलनं जाण्यापेक्षा मेट्रोनं जावं. मुंबईकरांचा प्रवास कसा सुखकर झाला हे त्यांना कळेल. बन यांच्या कानपिचक्या. विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला पोलिसांकडून अद्यापही परवानगी नाही. पोलीस मोर्चाला परवानगी न देण्याच्या भूमिकेत. उद्याचा मोर्चा हा पोलिसांच्या परवानगी विना होण्याची शक्यता. मुंबईमध्ये उद्या निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा मोर्चा. नाशिकमधून मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांची बैठक. सत्याचा मोर्चा काढा किंवा असत्याचा मोर्चा काढा, काय फरक पडतो? विरोधकांच्या निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चावरून चंद्रकांत पाटलांची टीका. तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेला त्यांनी घपला केला असं आमचंही मत आहे, पाटील यांचा आरोप. शिवरायांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत मनसे जात आहे हे दुर्दैव. धनुष्यबाण पुन्हा युतीत आणलं. आम्हाला शिंदेंचा अभिमान. राज ठाकरेंच्या शिंदेंवरील टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर. विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न, मात्र काहीही निष्पन्न होणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचाच भगवा फडकणार. उदय सामंतांचा विरोधकांवर निशाणा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मुंबईतील विनोबा भावेंच्या आश्रमात राहतात. त्या आश्रमामध्ये सपकाळ यांच्या खोलीची पोलीस पाहणी करतात. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचा गंभीर आरोप. फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील महत्त्वाची अपडेट समोर. संशयित आरोपी गोपाल बदनेची कोठडीतच खात्यांतर्गत चौकशी सुरू. सूत्रांची माहिती. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणेंची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती. सुषमा अंधारेंकडून बीडच्या वडवणी गावात जात डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट. सुषमा अंधारेंचा सरकारला 2 नोव्हेंबरपर्यंतचा अल्टिमेटम. मागण्या मान्य न केल्यास 3 तारखेला फलटण पोलीस स्टेशन समोर आंदोलन करू, अंधारेंचा इशारा. बुलढाण्यामध्ये मतदार यादीमध्ये घोळ. 7,500 दुबार मतदार तर 5,291 मृत्यू झालेल्या मतदारांच्या नावावर मतदान झाल्याचा आरोप. ठाकरेंच्या सेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांचा पत्रकार परिषदेत आरोप. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये भक्तिमय वातावरण. संतांच्या दिंड्या पंढरपूरमध्ये दाखल. राज्यभरातून लाखो भाविक पहाटेपासूनच पंढरपुरात. गुंड निलेश घायवळच्या सहकार्याला पुणे पोलिसांकडून अटक. संदीप फाटक असं आरोपीचं नाव. संदीप फाटक घायवळच्या टोळीमध्ये कार्यरत होता. रामकुंड गोदा घाटासह त्र्यंबकेश्वरमधील धोकादायक ठिकाणांचं ऑडिट केलं जाणार. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. आपत्ती व्यवस्थापनाला अभ्यास करून अहवाल देण्याचेही आदेश. कराडमधील कृष्णा नदीकाठावरील धार्मिक स्थळांच्या विकासासाठी 2 कोटींचा निधी. रेठरे, बुद्रुक आणि आटके परिसरातील धार्मिक स्थळांचा विकास केला जाणार. आमदार अतुल भोसले यांनी निधी दिला. नाशिकच्या मनमाडमधील शीख बांधवांचा ऐतिहासिक गुरुद्वारा पाडण्याचं काम सुरू. नवीन अद्ययावत इमारतीचं काम सुरू. नवीन इमारतीमध्ये सुसज्ज दरबार, भव्य लंगर हॉल तसेच येणाऱ्या भाविकांसाठी 700 आधुनिक अशा संपूर्ण सोयीसुविधा उभारल्या जाणार. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत सोयाबीन, मूग, उडीद हमीभाव खरेदीला 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार. सरकारकडून एकूण 90 दिवस सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुरू राहणार असून खरेदी प्रक्रियेसाठी 30 ऑक्टोबरपासून नोंदणी प्रक्रिया बंधनकारक असणार. विदर्भासह छत्तीसगडच्या काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता. मोन्था चक्रीवादळाचं रूपांतर ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्यानं पावसाचा अंदाज. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकणामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता. किनारपट्टी भागातील आर्द्रतेचं प्रमाण वाढलं. कोकणासाठी आज पावसाचा येलो अलर्ट जारी. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसामुळे धानाची नासाडी. पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी, शेतकऱ्यांची मागणी. जिल्ह्यामध्ये अद्यापही जोरदार पाऊस. नवीन वर्षामध्ये छत्रपती संभाजीनगरकरांना अतिरिक्त 200 MLD पाणी मिळणार. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तयारी. नक्षत्रवाडी येथील नवीन जलशुद्धीकरण केंद्रात टेस्टिंग केली जाणार. सोयाबीनच्या शासकीय खरेदीच्या नोंदणीला आजपासून सुरुवात. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर खरेदी विक्री केंद्रांवरती शेतकऱ्यांची गर्दी. नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या. लहुजी शक्ती सेनेकडून मुंबई ते नागपूर मार्गावरती पदयात्रेचं आयोजन. आरक्षण प्रश्नावरती मातंग समाज आक्रमक. तर सोनाईतील समाजाच्या तरुणाला झालेल्या मारहाणीसंदर्भात तात्काळ कारवाईची मागणी.